डायलॉग लागूच होत नाहीये का, अशी काही प्रकरणं समोर आलेली आहेत। टोळी युद्धानं ग्रासलेल्या पुण्याला आता जमीन घोटाळ्यांचं ग्रहण लागलंय। पण वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांची संथ कारवाई हा देखील चर्चेचा विषय ठरतेय। मुंडवा भागामधल्या सरकारी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव यामध्ये आल्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वजन आलेलं आहे आणि या तापलेल्या प्रकरणामधील आरोपी शीतल तेजवानीचा पत्ताच लागत नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलंय। ती देशाबाहेर पळून गेली अशी देखील शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। तर याआधी देखील विविध गुन्ह्यामधला मोस्ट वॉन्टेड गुंड निलेश घायवळ हा थेट लंडनमध्ये जाऊन बसला। त्याच्यापर्यंत देखील अद्यापही पुणे पोलिसांना पोहोचता आलेलं नाही। याच वर्षी मे महिन्यामध्ये गाजलेलं वैष्णवी हगवणे आत्महत्येचं प्रकरण माध्यमांनी लावून धरलं आणि यानंतर आरोपी पती आणि सासऱ्यांना 7 दिवसांच्या नंतर पुणे पोलिसांनी पकडलं होतं। तर यूपीएससी परीक्षेमध्ये सरकारची दिशाभूल करणारी पूजा खेडकर, विविध फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आणि धमकीच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेले खेडकर पती पत्नीपर्यंत पुणे पोलिसांचे हात अद्यापही पोहोचू शकलेलेच नाहीयेत। तर ही सगळी प्रकरणं आपण सविस्तरपणे